तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज सकाळी सकाळीच आई गावाकडे निघाल्या होत्या. तर आज ऊन पडलेलं होतं, त्याच्यामुळे मी आज बरेच कपडे धुतले होते, सोफ्याचे कव्हर वगैरे. त्या पावसामुळे जास्त काही वरती येणं होत नाही. म्हटलं आता वरती आलेच आहे तर काकूचं टेरेस गार्डन पण जरा बघून घ्यावं. तर खूप छान फुलं वगैरे लागलेले आहेत सगळ्या झाडांना. आता पाऊस पडतोय तर झाडं पण खूप छान झालेले आहेत. तर आज आम्ही जेवणात दुपारी मस्त भोपळ्याच्या पुऱ्या बनवल्या होत्या. 2-3 दिवसापूर्वी भोपळा आणलेला तसाच होता. तर म्हटलं त्याच्या खिसून मस्त अशा पुऱ्या बनवून घेतल्या आणि दह्यासोबत मस्त एन्जॉय केलं. तर आमच्या वेणूला दही इतकं आवडतं की ते दही किती आंबट असलं तरी तिला खायचंच असताना असे चेहऱ्यावर रिॲक्शन दाखवायचे असतात की खरंच आहे दही किती आंबट आहे, ते तिला खाऊ नको म्हटलं तरी तिला ते खायचंच होतं. आणि तुमच्याकडं पण असं एखादं नटखट घरात असेलच की त्याला आपण जे काम करू नको म्हणतो ते त्याला नक्की करायचंच असतं. तर इकडं बघा चेहऱ्यावरचे रिॲक्शन कसे करते, त्याच्यावरूनच तुम्हाला कळालं असेल की दही खरंच किती आंबट होतं ते. तर चला, दुपारी काही काम पण नव्हतं एवढं, माझं लसण पण संपला होता सोललेलं. तर म्हटलं आता लसण सोलून घ्यावा. 10-11 दिवसाचा मी लसण असं सोलूनच ठेवत असते. ऐनवेळी सोलायचं म्हटलं खूपच कचरा वगैरे होतो ओट्यावर, त्याच्यामुळे मी आधीच सोलून ठेवत होते. आता हे काम दिदी होती तेव्हा ती करायची, तर तिला आज आम्ही खूप मिस केलं खरंच लसण सोलताना. आणि वेणू मी प्रत्येक काम करताना तिचं मध्ये मध्ये हे चाललेलंच असतं. तर चला बाय.